जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकात सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते। या संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजींच्या चरणी वंदन करते। संत समागमांवरती बोलणारे सर्व जे वक्ते आहेत त्यांनाही वंदन करते, कीर्तनकारांना वंदन करते, वैदिक कर्म करणाऱ्यांना वंदन करते, श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते। आणि आजचं जे चिंतन आहे ते चिंतन आपण सुरू करूया। गेले 2 दिवस आपण छांदोग्य उपनिषद बघितलं आणि आज छांदोग्य उपनिषदाचा पुढचा भाग बघणार आहोत। सामवेदाच्या असणारं हे दुसरं उपनिषद आहे। सामवेदाचे तलवकार शाखा जी आहे त्याचं पहिलं उपनिषद जे आपण बघितलं ते केनोपनिषद बघितलं आणि त्यानंतरचं जे आपण बघतोय ते छांदोग्य उपनिषद बघितलं। पहिल्या दिवशी छांदोग्य उपनिषदातल्या वेगवेगळ्या कथा काय आहेत त्या कथा आपण पाहिल्या आणि त्याच कथांच्या बरोबरीने आपण जो त्याचा शांती मंत्र आहे तो पाहिला। आणि काल मात्र आपण जो पहिल्या याच्यामध्ये सगळ्या 8 अध्याय त्या पहिल्या 8 अध्यायांचा थोडा आढावा बघितला। काल मात्र 6व्या अध्याय तो संपूर्ण मुख्य जो आहे तो उत्तम अधिकारी जो आहे त्या उत्तम अधिकाराला जो वेदांत सांगितला आहे त्या वेदांताच्या अनेक प्रक्रिया आणि अनेक मंत्र आपण बघितले। आणि आपला आजचा जो विषय आहे तो आजच्या विषयामध्ये हे जे अरुणी ऋषी आहेत किंवा उद्दालक ऋषी आहेत यांनी ह्या श्वेतकेतूला तत्वमसीचा बोध केला। किती वेळा केला? 9 वेळा केला आणि 9च्या 9 वेळा प्रत्येक वेळेला हा आपल्या गुरुदेवांना सांगतोय, श्रीगुरूंना सांगतोय की मला अजून नाही कळलं, मला थोडं समजावून सांगा। आणि ते गुरुदेव कंटाळलेले नाही आहेत, ते तितक्याच उत्साहाने त्या शिष्याला पुन्हा पुन्हा शिकवतायत आणि पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत। आणि तो जो तत्वमसीचा बोध आहे तो तत्वमसीचा बोध आपण आज बघणार आहोत। आपण काल बघितलं, काल आपण कुठपर्यंत आलो होतो तर ते जे तत्व जे आहे आपण त्रिवृत्करण बघितलं आणि त्रिवृत्करणामध्ये विश्वाची उत्पत्ती आणि या विश्वाच्या उत्पत्तीमध्ये पहिली जी 2 भूतं आहेत म्हणजे ब्रह्मस्वरूपापासून आकाश आणि आकाशात वायू ही निराकार तत्व धरलेली नाहीत। 3 तत्व जी एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळलेली आहेत ती म्हणजे कोणतं आहे तर तेजतत्व, त्यानंतरचं असणारं जलतत्व आणि त्यानंतरचं असणारं पृथ्वी तत्व। आणि ह्या 3 जी तत्व आहेत त्या तिन्ही एकमेकांमध्ये जी मिसळली किंवा प्रत्येक तत्वामध्ये ज्या तत्वाचं जे बनलेलं आहे अर्ध ते आणि उरलेलं पाव अशा भागाने एक भाग असे त्रिवृत्करण झालं आपण बघितलं। आणि मग जे अन्न आपण खातो त्याच्यावरती होणारा परिणाम, मग अन्न जे आहे अन्नापासून काय तयार होतं तर अन्नापासून मनाची उत्पत्ती आहे, जे जल आपण पितो त्याच्यापासून प्राणाची उत्पत्ती आहे आणि म्हणून मन अन्नरूप आहे, प्राण जलरूप आहे आणि अत्यंत अग्नितत्व जे आहे त्याची काय आहे तर ती वाणी आहे जी स्निग्ध पदार्थापासून निर्माण होते। हा सगळा विषय आपण काल बघितला
आणि आता तिथे जे उद्दालक ऋषी अरुण ऋषी आहेत ते आपल्या त्या श्वेतकेतूला हा विषय सगळा समजावून सांगतायत. आणि ते असं म्हणतात की जेव्हा आपल्याला खूप गरम होतं किंवा तहान आणि भूक म्हणजे काय सगळं त्यांनी सांगितलं. तहान आणि भूक म्हणजे काय, शेवटी ते अग्नितत्वच आहे ना. आणि खूप ज्या वेळेला उष्णता वाढते त्यावेळेला पाणी प्यावंसं वाटतं. ती पाणी पिण्याची इच्छा केल्यानंतर तो पाणी पितो आणि मग ते पाणी पुन्हा कुठे जातं, तर पाणी पुढे घेऊन जाणारं पुन्हा तेजच आहे. ते ज्याच्यामध्ये आहे ते शरीर पुन्हा कसं आहे, तर ते पृथ्वी तत्वातच आहे. आणि अशी ही तिन्ही तत्व अशी एकमेकांमध्ये मिसळलेली, आणि म्हणून याच तेजापासून शरीररूप अंकुर निर्माण होतो. शरीर त्या तेजापासूनच निर्माण झालंय. कारण का, तर निर्मिती कशापासून आहे, तर ज्याच्यापासून जो अंकुर फुटला, तो अंकुर जो काही फुटलाय, तर त्याही वेळेला शरीरामध्ये उष्णताच निर्माण झाली आहे. आणि म्हणून अंकुर तेजापासूनच फुटतो असं सांगितलेलं आहे. हे सगळी जी तत्वाची आहे हे सगळं चिंतन आपण बघितलं. आणि म्हणून तेज रूप मूळ तत्वाचा जो आहे तो ते शोध घे. आणि ही तिन्ही तत्व पुरुषाच्या ठिकाणी आहेत. आणि हे त्रिवृत्करण सांगितलं. आणि मग मृत्यूच्या वेळेला काय होतं, तर बरोबर ही सगळी एक 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 जातात. आणि म्हणून सुरुवातीला काय जातं, तर वाणी जी आहे ती वाणी कार्य करेन असे होते. तेज तत्व जे आहे असे हळूहळू एक 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 जे आहेत इंद्रियांची क्षमता कमी होते, पृथ्वी तत्व कमी व्हायला लागतं. आणि मग सगळ्यात शेवटी जे आहेत ते प्राण जे आहेत तर ते प्राण शेवटी जातात. आता ही मृत्यूची प्रक्रिया सगळी सांगितली. आणि ही सगळी सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं की काही झालं तरी हे काय घडतं, की हे एकदा एका मृत्यूची आपल्याला भीती वाटते, पण दररोज जेव्हा आपण सुषुप्ती दशेमध्ये जातो तेव्हा हेच घडत असतं. पण आपल्याला त्याची बिलकुलच भीती वाटत नाही, कारण आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की अरे मी उद्या उठणार आहे आणि उठल्याबरोबर मला सगळं जसंच्या तसं मला परत मिळणार आहे. त्यामुळे आपण निवांत झोपी जातो. पण मृत्यूची मात्र आपल्याला कायम भीती वाटते. खरं तर आपण रोज त्याचा अनुभव घेत असतो असं आपल्याला उपनिषद सांगतं. आणि मग या ठिकाणी एक सिद्धांत सांगितलंय. गाढ झोपेतून गाढ झोपेमध्ये आत्माकार झालेलं जे मन आहे ते जागे होतात, जसं पुन्हा सर्व विकार आणि विकारांच्या सहितच जागं होतं. पण ते ज्या तत्वामध्ये विलीन झालंय ते आत्मतत्व आहे, तेच सत्य आहे. आणि ते कसं आहे, तर ते सद्रूप आहे आणि तेच ज्ञानस्वरूप आहे, ते सुखरूप आहे. आणि काय आहे, श्वेतकेतू तत्वमसी श्वेतकेतू. आता इथे पहिल्यांदी बोध केलाय की ते जे सत्तत्व आहे, ते सूक्ष्म तत्व आहे, ते सद्रूप आहे, ज्ञानरूप आहे. हे कोण आहे, तर ते तूच आहेस. एवढं ऐकलं आणि आता तो श्वेतकेतू गोंधळला. त्याला कळे ना काय झाले. ते निर्गुण निराकार मी कसा काय असेल, मी तर साकार आहे आणि साकार असणारा मी, आणि मी ते सनातन म्हणजे शरीर असायच्या पूर्वी पण मी आहे. हे सगळं कसं काय आहे त्याला काही समजेना. असंभवाना दोष त्याच्यामध्ये निर्माण झालाय. आणि त्याच्या मनामध्ये असं वाटतंय की हे मी कसं काय असेल, मला नाही कळत आहे. आणि म्हणून तो आता गुरुदेवांना म्हणजे आपल्या पित्याला म्हणतोय की पुन्हा मला हे सगळं समजावून सांगा. आता पहिल्यांदी त्यांनी सांगितलंय की तत्वमसी श्वेतकेतो, एवढं ऐकल्यानंतर पुन्हा मला हे समजावून सांगितले. आणि आता पित्यांनी समजावून सांगायला सुरुवात केली. आता ह्याच्यानंतर 9 प्रकारांनी पित्यांनी समजावून अतिशय सुंदर दृष्टांत आणि प्रयोग दिलेत बरं का. ह्याच्यातून त्या पित्यांनी समजावलेलं. आता पिता पहिल्यांदी सुंदर म्हणतोय की काय दृष्टांत दिलाय. ते असं म्हणतात की अरे तू मधमाशीचं पोळं बघितलंस का नाही. हो म्हणतो बघितलं. मधमाशा काय करतात, त्या मधमाशा अनेक फुलांवरती जातात, जंगलामध्ये जातात, अनेक फुलांमध्ये वृक्षांवरती जातात, अनेक वेलींवरती जातात, अनेक झुडपांवरती जातात. प्रत्येक ठिकाणी वेगळी फुलं आहेत. काही रानटी आहेत, काही सुगंधी आहेत, काही ना सुगंध नाही, काही नाही. पण ही फुलपाखरं प्रत्येक फुलांवरती बसतात आणि त्यातून जो रस आहे ना तो काढून आणतात आणि त्या एका मधाच्या पोळ्यामध्ये काय करतात, तर तो गोळा करतात. आणि जेव्हा सगळा मधाचा जो संपूर्ण मध एका ठिकाणी त्या पोळ्यामध्ये गोळा होतो आणि जेव्हा तो रस तयार होतो तेव्हा त्या रसाला कधीच कळत नाही की मी या सुगंधी फुलाचा आहे, मी गुलाबाचा आहे, मी जाईचा आहे, मी जुईचा आहे, मी झेंडूचा आहे, किंवा मी रातराणीचा आहे, किंवा मी एखाद्या गवतावरती असणाऱ्या असा रानटी फुलाचा आहे. काहीच माहिती नाही. सगळा रस त्यांनी आणलेला आहे. पण कुठून आणलेला आहे
हे काहीच कळत नाही. आणि जसं कळत नाही, का कळत नाही? कारण तो सगळा एकसंग रस झाला आणि रस झाल्यानंतर तो अत्यंत मधुर झाला. आणि मधुर झाल्यानंतर त्या मधाला कळत नाही आपण कोणत्या फुलातून आलो, कारण तो एकसंग झाला. आणि असा दृष्टांत दिलाय. आणि आता तो पिता त्या श्वेतकेतूला समजावून सांगतोय. आणि ते असं म्हणतात की इथे जीवांनी हे समजावून घेतलं पाहिजे, बाळा अगदी याचप्रमाणे, काय सुंदर समजावून सांगतात बघा, बाळा अगदी याचप्रमाणे सर्व प्रजा जी आहे ना ती सतमध्येच विलीन होते. आणि म्हणून सत हे तत्वच शेवटचं आहे. आणि म्हणून सगळ्या फुलांमध्ये एकच तत्व आहे, ते सत्तत्व आहे. त्या सत्वातून मध आणलेला आहे, रस आणलेला आहे, त्यातूनच मधाची निर्मिती आहे. आणि फक्त काय आहे तर विविध फुलांची नावं वेगळी आहेत, फुलांचे आकार वेगळे आहेत, गंध वेगळे आहेत. किंबहुना विवेक सिंधू जो आद्य मुकुंदराजांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी दृष्टांत हाच दिलाय. आणि त्या दृष्टांतामध्ये ते म्हणतात, फुलाला अस्तित्व कुणामुळे असेल, कधीतरी विचार करा. फुलाचं अस्तित्व कशावरती आहे तर ते त्याच्या गंधावरती आहे. आणि जो गंध न दिसणार आहे याचा अर्थ जो या इंद्रियांना गोचर होणार नाही, जे अगोचर आहे ना तेच खरं अस्तित्व सिद्ध करतं. अगदी त्याचप्रमाणे जे सत्तत्व आहे ते अगोचर आहे. आणि जे अगोचर असणारं तत्व आहे ना तेच काय आहे तर ते सगळं जे काही आहे तर ते सत्तत्व आहे. आणि हे अगदी सगळे जीव त्याच्यामध्येच विलीन होतात आणि सगळे त्याच्यातूनच निर्माण होतात. आणि म्हणून इथे जीवाला अनेक नाती आहेत, अनेक रूपं आहेत, सगळं आहेत, पण सगळ्यांमध्ये असणेपणा, अस्तित्व, जे अस्तित्व आहे ते जाणणं, पण हे सगळं काय आहे तर एकच आहे. आणि त्यामुळे हे सगळ्यांना का कळत नाही, कारण जीव अविद्येमध्ये जातो. आणि ती अविद्या कोणती आहे तर त्याची अहंता आणि ममता. देहोंभाव त्यांनी धारण केला आणि त्यामुळे तो स्वरूप जाणत नाही. तो अहम अस्मी म्हणत जातो, पण अहमला धरतो, अस्मीला कधीच धरत नाही. मूळ रूप जे आहे तिथपर्यंत तो जात नाही असं सांगितलंय. आणि हे सगळं सांगितल्यानंतर पुढे आणखीन विश्लेषण केले की आता काय काय ते सत्तत्व काय काय झालं. सत्तत्व काय फक्त माणूसच झालं का? अरे या लोकामध्ये काय काय आहे, या पृथ्वी लोकामध्ये किती प्रकारचे पशु आणि पक्षी आहेत. या ठिकाणी वाघ निर्माण झाले, त्या ठिकाणी डुक्कड निर्माण झाले, या ठिकाणी सिंह निर्माण झाला, या ठिकाणी लांडगे निर्माण झालेत, या ठिकाणी कीटक निर्माण झाले, त्या ठिकाणी पतंग निर्माण झाले. जी विविध रूपं धारण केलेली आहेत, ही सगळीच्या सगळी रूपं कोणती आहेत तर ही त्या एकाच तत्वाची आहेत. ते सत्तत्व आहे. सर्वांमध्ये तेच अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे. त्या सगळ्यांमध्ये एक सूक्ष्मत्व आहे आणि सगळ्या ठिकाणी श्वास चालू आहे. जिथे जिथे श्वास चालू आहे तिथे धरिता सोहो सोडिता हम चालूच आहे. माणसाला ते कळतं, फक्त पशूंना आणि कीटकांना कळत नाही. पण सुखाची ओढ त्यांनाही आहे, चितची ओढ त्यांनाही आहे आणि अस्तित्वाची जाणीव जी आहे ती त्यांनाही आहे. आणि म्हणून या सतनी इतकी विविध रूपं धारण केली आणि इतकी विविध रूपं जरी धारण केली तरी त्या सगळ्यांमध्ये जे एक तत्व आहे, समान तत्व, ज्ञानस्वरूप असणारं तत्व आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. आणि तत्वमसी श्वेतकेतो पुन्हा सांगितलंय. अरे श्वेतकेतू तेच तत्व कोण आहे? ते सतरूप आहे, ते शाश्वत तत्व आहे. आणि हे श्वेतकेतू हे कोणतं तत्व आहे तर हे तेच तत्व आहे आणि जे तुझ्यामध्ये आहे आणि ते तूच आहेस. पुन्हा त्याला सांगितलं आणि पुन्हा जरी त्याला सांगितलं तरी त्याच्या त्या बुद्धीला उमजत नाही. तो म्हणतोय भगवन आपण सांगताय खरं, पण नाही उमजत आहे, बुद्धी नाही सूक्ष्म होत आहे, जरा पुन्हा समजावून सांगा. दृष्टांत सांगून झाले, उमजत नाहीये. पुन्हा दुसऱ्यांदा सांगितलंय तत्वमसी श्वेतकेतो. आता पित्याला दया आली आहे आणि आता पुन्हा दुसरा दृष्टांत सांगायला सुरुवात केली. कारण आवरण आहे, हे आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत स्वरूपाचं दर्शन नाही ना. मग आता आवरण काढण्याचा प्रयत्न पिता करतायत. आणि आता हे उद्दालक ऋषी जे आहेत ते सांगतायत. आता पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे तर
त्यांनी एक छान व्यवहारातला दृष्टांत सुंदर दिल्या बरं का. ते असं म्हणतात, संक्रांत आली की आपण सगळे काय करतो तर एकमेकांना तिळगुळ देतो. हा तिळगुळ म्हणजे काय आहे? एक तिळाचा खसखशीसारखा बारीक दाणा आहे आणि त्याच्यावरती काय आहे तर ती साखरेची पुटं चढवलेली आहेत. ती साखर इतकी मधुर आहे, इतकी मधुर आहे, सुंदर त्याला काटे आलेले आहेत आणि तो काटा असलेला हलवा आपल्याला सगळ्यांना आवडतो. अशी संक्रांतीच्या तिळावरती असलेली साखरेची पुटं जी आहेत ती पुटं आपल्याला दिसतात आणि ह्या पुटामुळे काय घडतं तर आतला तीळ जो आहे ना तो झाकला जातो. अगदी त्याचप्रमाणे आपलं अस्ति, मांस, शरीराचे अनेक अवयव, आपली पंचज्ञानेंद्रिय या सगळ्याच्यामुळे काय झालंय तर ह्या देहामुळे हे सगळं जे स्थूल आहे या स्थूलामुळे जे सूक्ष्मतरूप आत्मस्वरूप आहे ते आत्म्यावरती काय पडलेलं आहे? आवरण पडलेलं आहे आणि ते दिसत नाही आहे. आणि म्हणून मी आता तुला काय सांगतो, जरा एक दृष्टांत देऊन समजावून सांगतो. आणि आता दुसरा दृष्टांत सांगितलाय आणि आता दृष्टांत दिलाय तो म्हणजे नद्यांचा. आणि आता उद्दालक ऋषी सांगतायत, पहा की अनेक नद्या वाहत येतात. कुठून डोंगरावरतून कोणी येतात, कुणी पठारांवरून छानपैकी वाहत येतं, कुणी आणखीन कुठून जुळजुळ वाहत येतं, डोंगरातून येतं, कुणी काही एखादी नदी किंवा जो झरा आहे तो कुठून आहे तर तो जमिनीतून अक्षरशः वरती येतो. पण हे जे काही सगळं येतं आणि ह्या सगळ्या त्याच्या नद्या तयार होतात आणि जेव्हा सगळ्या नद्या तयार होतात सरते शेवटी त्या कुठे जातात तर त्या सगळ्या नद्या सागरामध्ये जाऊन विलीन होतात. नदी जोपर्यंत वेगळी आहे, तिचं अस्तित्व जोपर्यंत वेगळं आहे तेव्हा ती शांत आहे. पण जेव्हा ही नदी सागरामध्ये विलीन होते तेव्हा ती अत्यंत व्यापक होते आणि जेव्हा ती त्यामध्ये तिचं आपलं अस्तित्व विलीन करून टाकते तेव्हा त्या नदीला हे कळत नाही की मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी नर्मदा आहे, मी गोदावरी आहे, मी कावेरी आहे, माझं पाणी या दिशेतून आलंय, माझं पाणी त्या दिशेतून आलंय, ह्यातलं काहीच कळत नाही. कारण तिचं अस्तित्वच तिथे लयाला गेलेलं असतं. जिथे व्यापकता येते, यद्वै भूमा तद्वै सुखम यदल्पम तद दुःखम, हे याच उपनिषदातली श्रुती आपल्याला शिकवते. यद्वै भूमा तत् सुखम, जे अत्यंत भूमा व्यापक आहे ते सुखदायी. अशी नदी व्यापक होते आणि जेव्हा व्यापक होते तेव्हा मी कोण आहे स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. आता ही जेव्हा अस्तित्व विसरून जाते हे जितकं सत्य आहे तितकंच पिता जे ऋषी असणारे उद्दालक ऋषी त्याला सांगतायत, अरे श्वेतकेतो हे समजून घे, प्रत्येक नदी काय होती खरं तर ती सागररूपच होती ना, जलरूपच होती. आणि जलरूप होती म्हणजे ती सागररूपच होती. पण मी सागररूप आहे, मी व्यापक रूप आहे, मी जलरूप आहे हेच ती विसरली आणि मी नदी आहे आणि मला दोन किनारे आहेत आणि दोन किनाऱ्यांच्यामधून मी वाहते. असं शांतत्व, तिचं नाम, तिचं रूप तिने धारण केलं. जेव्हा नाम आणि रूप धारण करून जीव शांत होतो तेव्हा त्याचं व्यापकत्व निघून जातं. नदीचा दृष्टांत दिलाय आणि त्यांनी सांगितलं अगदी याचप्रमाणे श्वेतकेतो लक्षात घे, एक सत नावाचं तत्व आहे आणि याच सतपासून प्रजा निर्माण होते. 84 लक्ष योनी निर्माण होतात, सगळे जन्माला येतात आणि ते सत जे आहे ते अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. तेच सत्य आहे, तेच सत्य आहे, त्याच्याशिवाय या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही. आणि तेच कोण आहे तर तेच तू आहेस. श्वेतकेतो तत्वमसी. पुन्हा बोध केलाय, श्वेतकेतू कोण आहेस? अरे तेच तत्व कोणतं आहे तर अरे ते तूच आहेस, समजून घे. दुसरं कोणतंच तत्व नाही आहे. जे सत्तत्वाने संपूर्ण विश्व बनलं, 84 लक्ष योनी बनल्या, त्याच तत्वाने तर तूही तर बनलेला आहेस ना. आणि म्हणून काय आहे तर ते काय तर ते तूच तत्व आहेस. डॉक्टर काकांची खूप सुंदर रचना आहे बरं का, सागरा म्हणून रचना आहे, अतिशय सुंदर रचना आहे. कल्पनाच त्याची अशी आहे की तरंगाला सांगितलंय, सांग तरंगा मजसी सांग जरा. काका त्या रचनेमध्ये म्हणतात, अरे तरंगा मला सांग तुझं स्वरूप काय आहे. सांग तरंगा मजसी सांग जरा, तू कोणाचा आहेस? तुझाच तू की निराचा या खरा. तुझं स्वरूप
तरंगरूप आहे की तू जलरूप आहेस? आणि जलरूप असणारा तू, त्याच्यामध्ये म्हटलंय की कसा आहेस तू? ते तू नामरूप किती वेळ धारण केले की पवनाने क्षणकाल एक अशी वाऱ्याची लहर आली आणि त्यामुळे तुझं रूप काय झालं? सागररूप असणारा तू एक तरंगरूप झालास, लाट झालास आणि लाट होतंय म्हणेपर्यंत तू पुन्हा विरूनही गेलास. मग तुझी उत्पत्ती कशातून आहे? जलातून आहे. उत्पत्ती होताना जल आहे, पूर्ण लाट निर्माण झाल्यानंतर पाणीच आहे, विरताना पाणी आहे, विरल्यानंतर पाणी आहे. मग तू जलरूप आहेस का तू लाट आहेस? आठव तू तुझं पवनाने लोटिले, तरंग नावे जळा वेगळे केले, आणि तेच नाव तू हृदयी सांभाळिले, आता तरी तू जागा होई म्हणतायत, सोडी भलती तऱ्हा. आता ठेका धर ना की मी सागरच आहे म्हणून. किती दिवस मी तरंग आहे म्हणणार आहेस? तोच भाव, तोच बोध कोण सांगताय? श्वेतकेतूला त्याचे गुरुदेव भगवान सांगतायत की काय कर? अगदी त्याचप्रमाणे हे श्वेतकेतो, तत्वमसी, ते तत्व तूच आहेस हे मी तुला पुन्हा सांगतो. ऐकलं? आता दुसरा नाही तिसरा दृष्टांत ऐकला आणि तो म्हणतोय बरोबर आहे, तुम्ही सांगितलेलं मला पटतंय, पण तरी सुद्धा अजून बुद्धीला नाही उलगडत आहे, म्हणून जरा पुन्हा समजावून सांगा ना. त्याला पूर्ण आकलन होत नाहीये, बुद्धी सूक्ष्म नाही होत आहे, आणि म्हणून तो पित्याला प्रामाणिकपणे सांगतोय की नाही मला अजून उमजत आहे, मला अजून थोडं समजावून सांगा. पित्याकडे भरपूर धीर आहे आणि शिकवण्याची पद्धतही चांगली आहे, पुष्कळ दृष्टांत आहेत, पुष्कळ काही प्रयोग आहेत, आणि ते म्हणतात ठीक आहे तुला मी शिकवतो, आता तू असं कर, एक कुऱ्हाड घेऊन ये बरं का. त्याला कुऱ्हाड आणायला सांगितली, श्वेतकेतूला कुऱ्हाड आणायला सांगितली आणि सांगितलंय आता ह्या कुऱ्हाडीच्या अगदी वरच्या बाजूला एक घाव घाल, थोड्याशा हलका हाताने घाव घाल. जेव्हा त्यांनी हलक्या हाताने घाव घातला तेव्हा लक्षात आलं की त्या झाडाच्या खोडामधून थोडासा रस आणि चीक बाहेर आला. हे काय आहे म्हणाले? हा चीक आहे. कळलं तुला? हो कळलं. मग आता त्यांनी सांगितलं ती कुऱ्हाड घे आणि त्याच्या मधल्या भागावरती जरा एक थोडासा हलकासा आघात कर. आता श्वेतकेतूने मधल्या भागावरती आघात केलाय, तिथूनही रस बाहेर आला. हा काय आहे? रस आहे. दिसतोय तुला? हो दिसतोय. आता पुन्हा ती कुऱ्हाड बाजूला काढ, मुळाच्या भागावरती पुन्हा एक हलकासा आघात कर. श्वेतकेतूने मुळाच्या त्या अगदी जो जाडाबुंधा होता तिकडे एक हलकासा आघात केला, आणि आता आघात केल्यानंतर इकडे पण काय आहे? ते चीक बाहेर आला. आता प्रश्न विचारलाय, ह्या संपूर्ण वृक्षाच्या बुंध्यामध्ये नाही, वृक्षामध्ये एक रस जो आहे, तो चीक जो आहे, तो अंतर त्या संपूर्ण वृक्षाच्या आतमध्ये भरून राहिलेला आहे, पण तो तुला दिसतोय का रे? श्वेतकेतू म्हणतो नाही दिसत आहे, मला नाहीत काही दिसत नाही, हे काही दिसत नाही. आता त्यांनी सांगितलं या झाडाची काय कर, एक फांदी तू काढ आणि ती फांदी तोडून बाजूला टाक. आता त्यांनी ती फांदी काढली आणि फांदी पडून बाजूला टाकली. आता त्यांनी सांगितलं फांदी तुटल्यानंतर वाट बघूया. ती फांदी सगळी सुकली गेली. सुकल्यानंतर आता सांगितलं ह्याच्यावरती घाव घाल बरं. आता घाव घातल्यानंतर त्यातून रस येणार आहे का? आता त्यातून रस नाही आला. मग त्याच्यानंतर आणखीन एक फांदी काढ, आणखीन एक फांदी काढ. असं सगळं करत 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 आता त्याच्या लक्षात असं आलं की ते संपूर्ण अनेक फांद्या काढल्या तरी सुद्धा मूळ जे आहे ते तसंच होतं. आणि मग जेव्हा त्याला पाणी घातलं, सगळं केलं, त्याला पुन्हा फांद्या आल्या, आणि पुन्हा फांद्या आल्यानंतर तो झाड पुन्हा काय आहे तर ते तसंच जवळल्यासारखं आहे. हे सगळं त्याला कळलं, आणि आता हे सगळं दृष्टांत त्यांच्याकडून सगळा प्रयोग करून घेतला. आणि आता प्रयोग करून घेतल्यानंतर अरुणी ऋषी किंवा उद्दालक ऋषी आपल्या पुत्र शिष्य रूपी त्या श्वेतकेतूला सांगतात, अरे या वृक्षामध्ये जसा तो रस अंतर्बाह्य भरून राहिलेला होता, त्याच रसावरती तो वृक्ष संपूर्ण ड्रवरलेला होता, तो संपूर्ण फुललेला होता. आणि मग जी फांदी त्याच्यापासून विलग झाली, ती मृत पावली, ती गेली, तरी सुद्धा ती फांदी जर जमिनीत पेलावली कुठेतरी तर ती तग धरते, किंवा ती जी मुळं होती
त्या मुळांना जर पाणी घातलं तर पुन्हा त्याचा वृक्ष होतो. कारण शरीर मोरतं, पण त्याचं मूळ जे आहे, त्याचं बीज जे आहे, त्याचं सूक्ष्म असणारं जे काही न दिसणारा असा एक अवयव आहे की जे प्रारब्धानुसार पुन्हा काय येतं तर साकारता धारण करतं. आणि म्हणून जे जाणारं आहे ते शीर्यते इति शरीरः, आणि त्याच्या आतमध्येच एक शाश्वत तत्व आहे. अतती इति आत्मा, जो सर्वत्र असणारा आहे तोच आत्मा आहे. आणि तोच आत्मा म्हणजे काय आहे तर श्वेतकेतो, तत्वमसी श्वेतकेतो. आता पुन्हा सांगितलंय की या संपूर्ण स्थूल ब्रह्मांडामध्ये हे स्थूल ब्रह्मांड सूक्ष्मापासून निर्माण झालंय. आणि असं ते तुझ्या मनामध्ये काय संशय निर्माण होतो, आता संशय काढून टाक. संशयात्मा विनश्यती, आणि ते जे तत्व, ते सूक्ष्म तत्व, ते सतत्व आहे, त्याच्यापासूनच हे संपूर्ण जडचराचर सृष्टी निर्माण झाली आहे. आणि त्याच्यापासूनच तू आणि मी सुद्धा बनलेलो आहोत. आणि म्हणून तत्वमसी श्वेतकेतो, ते तत्व तूच आहेस. पुन्हा भगवान उद्दालक ऋषी सांगतायत, श्वेतकेतूला आता पटलंय, कारण सगळे जो काही प्रयोग आहेत त्यांनी स्वतः केलेत. आता सगळं पटलंय, सगळं केलंय. तो म्हणतोय तुम्ही सगळं सांगताय, मला पटतंय, पण अजून माझ्या बुद्धीला पूर्ण आकलन होत नाहीये. पुन्हा मला काहीतरी समजावून सांगा. हे जे काही कळतंय ना ते फक्त शब्दांनी कळल्यासारखं वाटतंय. मी काही प्रयोग कळतंय मला की तो रस आतमध्ये आहे, मला दिसत नाही आहे, पण तो रस आहे ना, मला डोळ्यांनी तरी दिसला, आणि तुम्ही तर म्हणताय आत्मा डोळ्यांनी दिसत नाही. मग हे कसं काय हे सगळं असणं, हे नाही मला उमजत आहे. मला पुन्हा समजावून सांगितलंय. आणि आता गुरुदेवांनी त्याला पुन्हा आणखीन एक उदाहरण सांगितले. आता ते म्हणतायत की एका वृक्षापाशी घेऊन गेले. प्रचंड मोठा वृक्ष, 200-300 वर्षाचा असणारा. कोणता तर तो म्हणजे वटवृक्ष. आता त्या उमराच्या वृक्षापाशी घेऊन गेले, वटाच्या झाडापाशी घेऊन गेले. आता त्याची बिया काढल्यानंतर ते बी दिलं. आता ते बी बघितल्यानंतर जे आहे तर ते असं मोठंसं बी होतं. आणि त्यांनी विचारलं हे काय आहे, तर हे आता वटाचं बी आहे. हो का, तो म्हणाला. तर म्हणे याला वटवृक्षाचं बी म्हणतात. आणि ते दिलं त्याच्या हातामध्ये. आणि आता भगवान सांगतायत हे तू फोड. त्यांनी ते फोडल्यावरती लक्षात आलं की आतमध्ये बारीक 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 खसखशीच्या दाण्यापेक्षा बारीक असणारे अनेक बारीक 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 काय होतं ते बिया होते. एका बियांमध्ये खसखशीसारख्या त्यामध्ये शेकडोनी बिया होत्या. ते एवढ्या बारीक बारीक बघितल्यानंतर आता ते भगवान ऋषी सांगतायत श्वेतकेतो ह्या सगळ्या काय आहेत, ही सगळी बिया आहेत बरं का. आणि ही सगळी बिया जी आहेत ते आता हे तुला कळलं का काय आहे ते. एका मोठ्या बियांमध्ये ह्या खसखशीच्या दाण्यांसारख्या अनेक बिया होत, एवढं तर तुला कळलं का. तो म्हणतो हो आता मला कळलं. मग त्यातली एक बी काढ बरं, त्यांनी सांगितलं. त्यांनी एक बी काढली. आणि ती बी काढल्यानंतर सांगितलं की ती आता तू फोड. त्यांनी ती फोडली. इतकी बारीक, खसखशीच्या दाण्यापेक्षा अगदी बारीक असणारी ती बी त्यांनी फोडली. आणि आता भगवान विचारतायत, ऋषी विचारतायत त्या बियाच्या आतमध्ये काय आहे रे बाबा, तुला काही दिसतंय का. तो म्हणतो ह्याच्या आतमध्ये तर मला काहीच दिसत नाही. ह्याच्या आतमध्ये तर फक्त पोकळीच दिसते, काही दिसत नाही. आणि आता ते म्हणतायत की तू म्हणतोयस ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, पण हे एक बारीक बी जे आहे ज्याच्यामध्ये काही नाही आहे, पण ते फोडल्यानंतर तुला काही नाही असं वाटलं, पण जेव्हा ते बारीक खसखशीसारखं बी होतं तर त्यामध्ये एक अव्यक्त असं नावाचं तत्व होतं जे सत होतं. आणि म्हणून ते बारीक खसखशीच्या दाण्यापेक्षाही सुद्धा सूक्ष्म असणारं बी जेव्हा मातीमध्ये रुजलं, या पृथ्वी तत्वामध्ये रुजलं, त्याला वरतून जल मिळालं, त्याला वरतून तेज तत्व मिळालं, आणि त्याचं पोषण झालं, आणि त्याचाच हा प्रचंड मोठा वडाचा वृक्ष झाला. हा प्रचंड मोठा वटवृक्षाचं बीज किती सूक्ष्म आहे, जे सूक्ष्म आहे तुझ्या डोळ्यांनी सुद्धा तुला दिसत नाही. पण तुला दिसतच नाही, त्या बी मध्ये काहीही नाही असं तू म्हणतोयस. पण काही नसलं तरी अव्यक्त एक तत्व आहे जे सत्तत्व आहे, आणि ते अव्यक्त असणारं सत्तत्व आहे. आणि म्हणूनच ते बीज पेरल्यानंतर एवढा मोठा प्रचंड हा वृक्ष जो आहे तो वृक्ष तयार झाला. हे तुला तर्काने तरी पटतंय का. तो म्हणतो हे ना, मला तर्काने पटलं. तर्काने मला नक्की पटलं की हे बी आहे,
पण त्यातलं अव्यक्त मला दिसत नाही. हो, नाही, बरोबर आहे. आता ते अव्यक्त आहे ते मला नाही दिसत. मग आता ते म्हणतायत काही गोष्टी तर्काने समजून घ्याव्या लागतात, काही गोष्टी अनुभवाने समजून घ्याव्या लागतात. आता हे बीज मातीमध्ये रुजल्यानंतर त्याचा वृक्ष होतोय एवढं तर तुला कळलं ना? हो म्हणे, मला नक्की कळलं. मग आता थोडा तर्काचा वापर कर आणि लक्षात ठेव की त्याच्यामध्ये एक अव्यक्त सत तत्व होतं. जे सत आहे तेच सत्य तत्व आहे आणि ते श्रेष्ठ आहे. ते त्याचं अस्तित्व कशावरतीच आधारित नाही. म्हणून देश काल अपरिच्छिन्न, म्हणजे ते कालानी परिच्छिन्न नाही, देशानी परिच्छिन्न नाही, असं हे एक तत्व त्याच्यामध्ये आहे. ते श्रद्धेने तुला गुरुदेव सांगतायत म्हणून स्वीकारावं लागेल. आणि म्हणून सृष्टी जी आहे ती सृष्टी म्हणजे काय? अव्यक्त असं जे परब्रह्म आहे ना, त्या अव्यक्त परब्रह्माच्या आश्रयाने ही संपूर्ण सृष्टी राहते. हे तुला पहिल्यांदा श्रद्धेने स्वीकारावं लागेल. हे स्वीकारणं म्हणजेच आस्तिकत्व स्वीकारणं, आणि आस्तिकत्व स्वीकारणं म्हणजेच परमात्म तत्व आहे असं मान्य करणं. इथे त्याला मान्य करायला लावतात. पटलं ना तुला? आता तुला हे पटलं की नाही काय काय आहे ते? आता तो म्हणतोय होय मला पटलं. आणि मग आता हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की आता तुला तर्काने पटलेलं आहे हे सगळं, आणि म्हणून तुला सांगतो की हे जे अव्यक्त आहे, की जी सृष्टी ज्या अव्यक्त तत्वाच्या आधारानेच राहते, असं तत्व म्हणजे सत्य तत्व आहे. तेच सत्य आणि सत तत्व आहे. आणि तेच श्वेतकेतू काय आहे तर ते शब्दांनी परोक्षतेने कळतं, पण अपरोक्षतेने त्याचा अनुभव घ्यायचा असतो. आणि हे श्वेतकेतो तत्वमसी, पुन्हा ते तत्व तूच आहेस. परत बोध केलाय, 5व्या वेळेला बोध केलाय की हे श्वेतकेतो हे तत्व कोण आहे? तर हे तत्व तूच आहेस. आता त्यांनी ऐकलं, प्रयोगही केलेला आहे, तर्काला सुद्धा पटलेलं आहे, समजलेलं आहे की अव्यक्त नावाचं एक तत्व आहे आणि असं अव्यक्त असणारं तत्व तेच मी आहे असे आपले गुरुदेव आपल्याला सांगतायत. की जे एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. तर्क न करण्यासारखं एक त्याचं समजून घेतलं की संपूर्ण तर्क कसा आहे हेही समजून घेतलं जातं. हे सगळं आता त्याला अंदाजाने कळायला लागलं. आणि तो म्हणतोय की तत्वमसी श्वेतकेतो हे तुम्ही सांगितलेलं आता मला थोडं थोडं उमसतंय, पण मला अजून थोडं समजावून सांगा ना. आता शिष्यभावावरती येतो अतिशय, आणि शिष्यभावावरती असणारा तो काय करतोय तर त्यांनी विनंती केली आहे, भगवान पुन्हा मला समजावून सांगा. आणि एवढं ऐकल्यानंतर गुरुदेवांना आता शिष्याची दया आली आहे, कारण आपण सारिखे करीती तात्काळ त्यांना लगेच त्यांना आपल्यासारखं करायचंय. ते म्हणे थांब तुला आणखीन समजावून सांगतो. आणि आपण आता आणखीन एक काय करूया तर प्रयोग करूया. आता आज्ञा केली आहे त्याला की जा जरा काय कर, एक थोडंसं पातेलं दिलंय आणि सांगितलंय काय कर, ह्याच्यामध्ये पातेल्याभर पाणी घेऊन ये सांगितलंय. तो पाणी घेऊन गेलाय. आणि मग सांगितलंय जा मीठ घेऊन ये. मीठ आणायला सांगितलं. मीठ आणल्यानंतर मीठ घेऊन आला तो. आणि आता भगवान सांगतायत हे मीठ कशामध्ये घाल, त्या पातेल्याभर पाण्यामध्ये घाल. त्यांनी आता काय केलेलं आहे, ते मीठ कुठे घातलेलं आहे, ते मीठ त्यांनी त्या पाण्यामध्ये घातले. आता ते सगळं छान एका चमच्याने विरघळव म्हणाले. ते मीठ सगळं एका मिनिटातच विरघळूनच गेलं, क्षणामध्येच ते विरघळून गेलं. आता ते विरघळून गेल्यानंतर गुरुदेव विचारतायत श्वेतकेतो तुला आता मीठ दिसतंय का? तो म्हणतो नाही, आता मला मीठ नाही दिसत आहे. आता असं कर म्हणाले, पाण्याचा जो वरचा भाग आहे ना त्यातलं थोडंसं चमच्यातून पाणी काढ आणि त्याची चव बघ कशी लागते बघ. ह्यानी चव बघितली. ती चव कशी होती? खारट चव होती. ह्याची चव खारट लागते. मीठ दिसतंय का? नाही दिसत आहे. आता सांगितलं थोडं वरचं पाणी काढ आणि मधला जो भाग आहे त्या मधल्या भागातलं पाणी घे चमचाभर आणि त्याची चव बघ. यांनी आता मधल्या भागातलं थोडंसं पाणी काढलं आणि त्याची चव बघितली. विचारतायत गुरुदेव अरे याची चव कशी आहे? तो म्हणतो ह्याची चव सुद्धा कशी आहे तर खारटच आहे. असं आहे का? मीठ दिसतंय का? नाही दिसत आहे. आता ह्यातलंही वरचं सगळं पाणी काढून टाक आणि तळाचं अगदी थोडंसं पाणी ठेव. तळामध्ये अगदी थोडं पाणी राहिलं आणि आता त्याच्यात तुला काही दिसतंय का? नाही काही दिसत आहे. पुन्हा चमचा घे, घे बरं चव कशी लागते. पुन्हा त्यांनी त्या तळातल्या पाण्याची जी आहे ती चव घेतलेली आहे आणि तो म्हणतोय हेही पाणी मला कसं लागतंय, तर हेही पाणी मला कसं लागतंय तर खारटच लागतंय. मग म्हणाले आता ह्या पाण्यातून मीठ काढ बरं.
तो म्हणतो पाणी कसं काय मीठ कसं काय काढणार, कारण ते विरघळून गेले. जे विरघळलेलं आहे, जे एकरूप झालेलं आहे, ज्याचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही आहे, पण अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही तरी सुद्धा इंद्रियांना अनुभव येतोय ना. विचारलं, हो येतोय गुरुदेव, ते खारट लागलं मला. मीठ दिसतंय का, नाही दिसत आहे. मग आता गुरुदेव म्हणतायत ज्याचा अनुभव येतोय, जे इंद्रियांना गोचर आहे, पण ते असंच आहे जे इंद्रियांना दिसत नाही, इंद्रिय गोचर आहे. आणि म्हणून ते मीठ ते तुला चर्मचक्षूंना दिसत नाही आहे, पण ते विरघळलेलं आहे, हे ज्ञानाने तुला समजून घ्यावं लागतं. मग हे ज्ञान नित्य आहे, पण मी नित्य ज्ञान स्वरूप आहे, हा अनुभव तुला कुठे येईल? जोपर्यंत तुझी इंद्रिय अखंड बहिर्मुख आहेत, अखंड जागृत अवस्थेमध्ये आहेत, तोपर्यंत ती मी ज्ञानस्वरूप आहे हे अनुभव घेऊ शकणार नाहीत. आणि म्हणून तुला आता कुठे बसावं लागेल? जरा स्वस्थ बैस, ध्यानाला बैस, आणि ध्यानाला बसून तुझं ज्ञान स्वरूपत्व काय आहे ते जाणून घे. आता एक प्रयोग करून घेतलेला आहे, मग चर्मचक्षुनी काय दिसतं आणि त्याचबरोबर ज्ञानचक्षुनी काय दिसतं हे समजावून सांगितलंय. आणि आता ज्ञानचक्षुनी जे समजावून घ्यायचंय ते ज्ञान स्वरूपत्वासाठी काय कर, तर आता जरा ध्यानामध्ये बस. आणि मग त्यांनी सांगितलंय की या ध्यानामध्ये जर तुझी ज्ञानेंद्रिय सगळी तू आवरून घेतलीस तर लक्षात येईल की ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आवरून घेतली जातील, कर्मेंद्रिय आवरून घेतली जातील. तू कदाचित काय करशील, तुझ्या सगळ्या जी काही कोश आहेत ते तू सगळे सोलशील, त्याचे सगळे देह सोलशील, पण जो सोलणारा आहे ना तो तू मात्र शेवटपर्यंत शिल्लकच आहेस. ते तुझं अस्तित्व नित्य आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा साक्षी असणारा तू, सर्व काही असणारा तू, हा सद्रूपामध्येच तू आहेस. आणि तो काय आहे, तेच सत्य आहे. जे सत्य आहे तेच सार रूप आहे. जे सार रूप आहे ना तेच सत्य असणारं, तेच तत्व काय आहे, तर ते आत्मा आहे. आणि तेच तत्वमसी श्वेतकेतू. तेच कोणतं तत्व आहे हे श्वेतकेतो? ते तत्व तूच आहेस. पुन्हा कोणी समजावून सांगितलंय? गुरुदेव जे आहेत ऋषी दालक अरुणे सांगतायत पुन्हा, अरे श्वेतकेतो ते तत्व कोणतं आहे, तर ते तूच आहेस. आता तरी तुला कळलं का? अरे बाळा, पाण्यामध्ये मीठ होतं, ते मिसळलेलं होतं, पण ते दिसत नव्हतं. दिसत नाही ना? अगदी तसंच या सगळ्या विश्वामध्ये एकच ब्रह्मतत्व आहे बरं, पण ते आपल्या डोळ्यांनी नाही दिसत. ते कसं आपल्या डोळ्यांना दिसणार? ते जाणायचं असेल तर आपल्याला ज्ञानानेच जाणता येतं बरं. आता पुन्हा ज्ञान सन्मुख केले आपल्या शिष्याला गुरुदेवांनी. आणि आता इथे थोडा श्वेतकेतू अंतर्मुख झालाय. आता मला ज्ञान सन्मुख व्हायचंय, त्याला कळलंय. आणि तो म्हणतोय आता मला थोडं कळतंय, पण तरी सुद्धा अजून पूर्ण नाही कळलं. तेव्हा हे गुरुदेवा मला पुन्हा समजावूनच सांगा, कारण पुन्हा सांगितलंय तत्वमसी श्वेतकेतो. इतकं सगळं सांगितल्यानंतर त्याला ते काही नाही कळलं. हे समजल्यानंतर आता पुन्हा आणखीन एक प्रयोग सांगितलं. सगळे प्रयोग केलेत त्याच्यावरती, वेगवेगळे प्रयोग केलेत, त्याला अनेक प्रकारचे प्रयोग करायला लावलेत. मुख्य म्हणजे इथे त्याला विचारशील केलेलं आहे, विचारप्रवण केलेले. आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात, जोपर्यंत जीव कृतिशील असतो ना तोपर्यंत तो चिंतनशील नसतो, तो विचारशील नसतो. आणि जर मला विचार करायला प्रवृत्त व्हायचं असेल तर माझी कर्माची जी काही थोडी धाव आहे ना ती थांबवायला लागते. जीवाला अखंड काहीतरी शरीराने करायची सवय आहे आणि त्याच्या मागे तो लागला तर त्याची चिंतनशीलता कमी होते. आणि म्हणून जिथे विचारशीलता आहे तिथे काय आहे, चिंतनशीलता आहे, तिथे कर्माचा रेटा थोडा कमी आहे. एवढं त्याला कळलेलं आहे. आणि आता त्याला ज्ञान सन्मुख केलेलं आहे. आणि आता हेच उद्दालक ऋषी त्याला पुढचा जो आहे तो प्रयोग समजावून सांगतायत. आणि ते असं म्हणतायत की तुला एक कथा सांगतो. आणि एक छोटीशी कथा सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की एक कोणी राजा आहे किंवा एक माणूस आहे गावामध्ये, गांधार देशाचा आहे तो. आणि या गांधार देशाच्या पुरुषाला काही काय केलेलं आहे तर त्या चोरांनी पकडलेलं आहे. त्याच्या जवळचं जे जे काही आहे ते सगळं काय केलेलं आहे तर लुटलेलं आहे.
तो जो काही पुरुष आहे त्या पुरुषाजवळ जे जे काही धन होतं, जे जे काही त्याच्यापाशी चांगल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या लुटलेल्या आहेत. आणि आता त्यांनी आपल्याला पकडू नये, काही नाही आहे, आपण पकडलं जाऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर तो जो पुरुष आहे गांधार देशाचा, त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि डोळे त्याचे बांधून त्याला जंगलामध्ये नेलेलं आहे. जंगलामध्ये निर्जन प्रदेशामध्ये सोडलेलं आहे, जिथे आजूबाजूला काही नाही, दाट जंगल आहे आणि तिथे त्याला सोडले. आणि ते चोर जे आहेत ते निघून गेले. जेव्हा ते चोर निघून गेले आणि आता हा डोळे बांधलेला पुरुष जो आहे तो गांधार देशातून आलाय, आता कुठे आलोय आपण माहिती नाही, काही माहिती नाही. हा तो ओरडतोय, अतिशय घाबरलेला आहे. का घाबरलेला आहे? कारण आजूबाजूला पशु आहे, पशूंचे आवाज ऐकतोय, सर्पांचे फुटकार ऐकतोय. सर्प आहेत आजूबाजूला, याचा अर्थ ते मला डसणार आहेत आणि माझा मृत्यू जवळ आहे. जर डरकाळी जर सिंहाची आहे, वाघाची डरकाळी ऐकतोय, याचा अर्थ आजूबाजूला माझ्या पशु आहेत, सर्प आहेत, म्हणजे मी जंगलात आहे, मी कुठेतरी आडरानामध्ये आहे आणि कुणीही मला इथे वाचवायला नाही. माझे डोळे बांधलेले आहेत, कुठे आलेलो आहे, कोणी आणलेलं आहे, काही माहिती नाही. आणि म्हणून तो अतिशय घाबरलेला आहे, भयभीत झालेला आहे. आणि ती भीती अशी आहे की आता काय आहे, तर आता माझा देह जाणार आहे. घाबरलेला आहे तो. आणि मग आता वाचवायचं असेल, आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर एकच मार्ग त्याच्याकडे, दुसरा कोणता मार्गच नाही त्याला. आणि म्हणून तो जोरात ओरडतोय, जोरात ओरडते. कोणाच्या नावाने ओरडते? इथे कोणी पुरुष आहे का? कोणी मला वाचवेल का? इथे कोणी असेल तर मला सांगा. आणि मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या गांधार देशामध्ये जायचंय. कुणीतरी मला इथे आणून टाकलेलं आहे आणि मी इथे अत्यंत भयभीत आहे. आणि म्हणून तो ओरडतोय. आणि तो ओरडत असताना कुणीतरी मला काय आहे का, तर मला याच्यातून सोडवेल का? कुणीतरी या, मला सहाय्य करा आणि मदत करा, म्हणून तो ओरडतोय. बराच काळ तो ओरडला. आणि त्याचं ते जे ओरडणं आहे ना, ते एका कोणाच्या तरी सात्विक माणसाच्या कानावरती पडलं. वाटसरू होता तोही जंगलातून चाललेला. आणि जंगलातून चाललेला त्या वाटसरूंनी बघितलं त्याला. आणि त्याला बघितल्यानंतर, काय रे बाबा, काय झालं? चौकशी केली त्यांनी सांगितलं, चोर आले होते, त्यांनी मला सगळं लुटून टाकलेलं आहे. असा मी भयानक निर्जन जंगलामध्ये येऊन पडलेलो आहे. डोळे मिटलेले असताना मला सर्पाचे फुटकार कळत होते, पशूंच्या सगळ्या डरकाळ्या मला ऐकायला येत होत्या. मला कळलं की माझा मृत्यू अत्यंत जवळ आहे, दुसरा काही मार्गच नव्हता. आणि म्हणून मी ओरडत होतो. आणि परिणामी तो जो सत्व माणूस तो आलेला आहे, त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी विचारलं, बाबा तुला कुठे जायचं आहे? मला गांधार देशात जाय. हो का, जायचं आहे का? ठीक आहे, मी तुला सांग. त्या माणसाने पहिल्यांदी काय केली असेल, आधी त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर आता दृष्टी आली. संत आणि सद्गुरू हेच करतात. आपली इंद्रिय, सगळं आपलं जे स्वरूप आहे ते लुटून नेतात. आणि म्हणून काही कळत नाही आपल्याला काय होतं ते. आता यांनी काय केलं, त्या माणसाने त्याचा गांधार देश कुठे होता, तो कोणत्या देशामध्ये जायचं आहे, तो कसं जायचं, त्याचे सगळे ठोकताळे सांगितले, त्याला दिशा सांगितल्या, त्याच्या खुणा सांगितल्या. आणि त्याच्या दिशा खुणा सांगितल्यामुळे डोळ्याची पट्टी काढलेली आहे. आणि आता हा जो पुरुष आहे तो बरोबर त्या सांगितलेल्या दिशेप्रमाणे गेला. जिथे त्याला काही आडलं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुणाला तरी विचारलं, गांधार देश कुठे आहे? त्याने कोणीतरी त्याला तिथे मार्गदर्शक मिळाला. आणि त्या मार्गदर्शकांनी आपल्या बुद्धीच्या साह्याने, चातुर्याच्या साह्याने, चाणाक्ष असणाऱ्या त्या पुरुषाने चौकशी करत करत तो स्वदेशी आला, स्वस्थानी आला. आणि स्वस्थानी आल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला. स्वस्थानी आल्यानंतर आनंदच आहे बरं का, खूप त्याला आनंद झाला. भरकटलेला तो जीव होता, पण तो भरकटलेला जीव जेव्हा स्वतःच्या जागी आला ना, तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. आमचे डॉक्टर काका म्हणतात, आपण कधीतरी गावाला जातो, गावाला गेल्यानंतर राहतो काय, त्या काय ट्रिपला गेलेलो असतो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, सगळीकडे बघतो, सगळं करतो, सगळ्या प्रकारची सुखं आपल्याला मिळतात. आयतं खायला मिळालेलं असतं, सगळं उत्तम बघायला मिळालेलं असतं, सगळ्या प्रकारचे भोग मिळालेले असतात खरं तर जेव्हा आपण एखाद्या ट्रिपला जातो तेव्हा. पण जेव्हा 8-10 दिवसांनी घरी परत येतो आणि आपल्या घरी आल्यानंतर आधी पहिल्यांदा खरं तर आपल्याला घर आवरावं लागतं, घर स्वच्छ करावं लागतं. घरी आल्यानंतर घरचा चहा पितो, घरचं पिठलं भात खातो. आणि जेव्हा बसतो तेव्हा पहिलं प्रत्येकाच्या तोंडून वाक्य निघतं, घरी आल्यानंतर स्वस्थ वाटलं.
आपल्या घरी आल्यानंतर स्वस्थ वाटलं, हे प्रत्येकाच्या मुखातून वाक्य निघतं बाहेर. हे का निघतं? कारण लौकिकाच्या माझ्या स्वतःच्या घरी आल्यानंतर जर मला इतकं स्वस्थ वाटलं, तर साधकांनी आणि भक्तांनी कधीतरी चिंतन करावं की जे माझं सुख स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्याकडे गेल्यानंतर मी किती स्वस्थ होईन, मी किती सुखरूप होईन. मग मला सुखी आणि दुःखी व्हावं लागेल का? नाही व्हावं लागणार आहे. अशी गांधार देशाच्या त्या पुरुषाची कथा सांगितली. आणि मग ह्याच्यातून हा जीव जो आहे ना, तो कशा कशाने बांधला गेलेला आहे, त्याच्या डोळ्यावरती कोणत्या कोणत्या पट्ट्या बांधलेल्या आहेत. विपरीत ज्ञानाची पट्टी त्याच्यावरती बांधलेली आहे. मी देह आहे याची पट्टी त्याच्यावरती बांधलेली आहे. कर्तृत्व भोक्तृत्वाच्या पट्ट्या त्याच्यावरती बांधलेल्या आहेत. आणि अशा या भ्रांतीने ज्ञान नेत्र बंद झालेला तो पुरुष ह्या जगाच्या मध्ये फिरत राहतो, सगळीकडे फिरत राहतो. आणि असा असणारा तो त्याला जेव्हा कोणीतरी खरा सात्विक मार्गदर्शक दिसतो, म्हणजेच काय आहे, तर कुणीतरी संत भेटतो, सद्गुरू भेटतो, तेव्हा काय आहे, तर त्याच्यातून त्याला मोकळा करतो. मग हा जीव कशाने बांधला जातो? हा जसा पापाने बांधला जातो तसाच तो पुण्यानेही बांधला जातो. आणि म्हणून आपल्याला पापाच्या बंधनातूनही सुटायचंय आणि पुण्याच्या बंधनातूनही सुटायचंय. नाही तर पुण्यकर्म करत राहिलो तर जाऊ स्वर्गामध्ये, आणि स्वर्गात गेलो की पुण्यलोक संपलं, भोग संपले की पुन्हा इकडे यायला लागेल. म्हणून पापाचीही निवृत्ती करणं आहे आणि पुण्याचीही निवृत्ती करणं आहे. आणि असा जीव पाप पुण्याने बांधला जातो. मग असं हे जे काही आहे, जीव जो आहे तो बांधला गेलेला आहे. मग त्याचं जे संचित आहे, ह्या जीवाने जर मी आत्मस्वरूप आहे त्याला कळलं, मी ब्रह्मस्वरूप आहे जर त्याला कळलं, तर मी आत्मस्वरूप आहे, हे मी ब्रह्मस्वरूप आहे हे कळताच पहिली अंतःकरणातली प्रक्रिया काय घडते, तर त्याचं संचित जे आहे ना, ते संचित आत्मज्ञानाने जळून जातं. आणि जेव्हा संचित आत्मज्ञानाने जळून जातं, तेव्हा जे क्रियमाण करतो ते क्रियमाण जे आहे, आता क्रियमाण तो कर्म करतो. आता हे त्याचं क्रियमाण केलेलं कर्म काय होतं, अखंड ब्रह्मस्मरणामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून क्रियमाण कर्म सुद्धा ब्रह्मरूप होऊन जातं. आणि जे कर्म ब्रह्मरूप होतं त्याचं वासना बीज जळलेलं आहे. आणि म्हणून आता त्याची सुखदुःखाची फलं भोगणं नाही, वासना बीज जळून गेलं. आणि म्हणून आता पुनर्जन्माचा फेरा संपून गेला. तो चालला आता मोक्षाच्या दिशेने. कोणाच्यामुळे? संतांच्या, सद्गुरूंच्या कृपेने. सद्गुरूंचा अनुभव देणं एकच आहे, ते कोणताच लौकिकातला अनुभव देत नाही. देहाशिवाय मी आहे एवढीच क्षणकाल असणारी प्रचिती, तेवढा अनुभव देणं, एवढंच तर सद्गुरूंचं आणि संतांचं कार्य आहे ना. आता तेच नेमकं त्यांनी दिलेलं आहे. आणि ते दिल्यानंतर आता काय, स्वदेश म्हणजे काय आहे, तर ते स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ती आत्मस्थिती आहे. हे सगळं त्या श्वेतकेतूनी ऐकलं. आणि आता हा अंतरंगातून विरक्त झाला. कळलं त्याला की आपले जे पिता जे आहेत ते गुरुदेव भगवान आहेत, आणि ते आपल्याला खूप सुंदर काही सांगतायत, पण अजून आपली बुद्धी सूक्ष्म नाही होत आहे, नाही कळत आहे त्याला. आता अंदाज आलाय त्याला काहीतरी, मला नेमकं काय करायचंय ते. कारण त्या अंदाजानुसार तो विरक्त झालेला आहे. आणि आता ब्रह्मस्वरूप म्हणजे काय आहे, हे माझं धाम आहे, हे मला समजून घ्यायचंय, हे त्याला कळलेलं आहे. आणि असा तो कळलेला, आता ते गुरुदेव त्याला सांगतायत की हे जे तुझं जे सत्तत्व आहे ना, ते अत्यंत सूक्ष्म आहे. आणि असा तू त्या काय आहे, या पंचकोशामध्ये हे स्थूल तत्व आहे, तेच ज्ञानस्वरूप आहे, तेच सत आहे, तेच सत्य आहे. आणि तत्वमसी श्वेतकेतो. अरे श्वेतकेतो, अरे ते तत्वमसीच तर तू आहेस. पुन्हा 7व्यांदा बोध केला. ऐकलंय श्वेतकेतूने, सगळे प्रयोग समजून घेतलेत, ऐकलेलं आहे. आणि श्वेतकेतो म्हणतोय, भगवान तुम्ही सांगितलेलं कळतंय, पण तरी सुद्धा अजून थोडं समजावून सांगा ना. आता अजून थोडं समजावून सांगा. थोडा बुद्धीचा जे आवरण दोष थोडा राहिलेला आहे तेवढा काढून टाका तुम्ही. ते काढणं आता माझं सामर्थ्य नाही ना. आवरण दोष काढण्याचं जीवाचं सामर्थ्यच नाही, कारण आपल्या डोळ्यातला कचरा नाही ना आपल्याला काढायला लागत, तो निर्दोष असणाऱ्याकडून काढून घ्यावा लागतो. आता गुरुदेवांना तो विनंती करतोय, गुरुदेवा तेवढा दोष काढून टाका.
आणि मला पुन्हा जे आहे ते तत्व समजावून द्या. आणि आता उद्दालक ऋषी म्हणतायत, बाळा समजावतो, अजून एक कथा तुला सांगतो. आणि आता पुढची कथा सांगायला सुरुवात केली. त्याने कथा सांगायला सुरुवात केली. बघ, आपल्याला अनुभव येतो, आपल्याकडे नातेवाईक असतात आणि त्या नातेवाईकांच्या घरामध्ये कधीतरी असं होतं की कोणाला तरी खूप ताप येतो, इतका ताप येतो, इतका ताप येतो. त्या तापामुळे त्यालाच त्याचं देहभान घेत होतं. आणि जेव्हा ताप इतका डोक्यामध्ये चढतो तेव्हा सगळं आतमध्ये तेजतत्व, अग्नितत्व भरून राहिलेलं आहे, त्याचंच प्राबल्य वाढतं आणि त्यामुळे जलही कमी होऊन जातं आणि पृथ्वी तत्वाची जी जाणीव आहे ती जाणीवही कमी होऊन जाते. आणि असा जो कोण पुरुष आहे तो काय आहे तर तो तापामध्ये बरळायला लागतो. तो नुसताच बरळायला लागत नाही, तर तो काय करतो तर आता तो आजूबाजूच्या नातेवाईकांना ओळखत सुद्धा नाही. मग ते नातेवाईक काय करतात, प्रत्येकजण येतात आणि त्याला विचारतात, हात हलवतात, फिरवतात, काय हो आम्हाला ओळखलत का? नाही म्हणतो. सगळे येतात, आम्हाला ओळखलत का? नाही, आम्ही नाही ओळखलं. का नाही ओळखलं? कारण भानच राहिलेलं नाही. ताप इतका वाढलेला आहे, तेजतत्व इतकं वाढलेलं आहे, काय झालेलं आहे. आणि म्हणून अन्न जे आहे ते पृथ्वी तत्व आहे, वायू जे आहे, तेज आहे, हे सगळं जे काय आहे तो वाणी मनामध्ये लीन झाली. मन जे आहे ते प्राणात आता हळूहळू लीन होत आहे आणि प्राण जे आहेत ते तेजामध्ये लीन व्हायला लागले. आणि ही जसजशी प्रक्रिया वाढायला लागली तसा तो कोणालाही ओळखेनासा झाला. आणि ती जी त्याची अवस्था आहे श्वेतकेतो, अरे त्याची ती तापाने झालेली अवस्था आहे. वाणी कशी आहे? वाणी तेजमय आहे. इंद्रिय जी आहेत ती शरीर आणि इंद्रिय ती अकार्यक्षम आहेत. प्राण जलमय आहेत. आणि जेव्हा तेजतत्व वाढलं तेव्हा प्राण अत्यंत मंद 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 व्हायला लागला. आणि अशा त्या अवस्थेमुळे तो आता कोणाला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण तेजतत्व फारच वाढलं. कथा सांगितली बरं का. या कथेतून उद्दालक ऋषींना त्या मुलाला शिकवायचं आहे. कारण जेव्हा आलेला आहे तेव्हा ज्ञानाच्या अहंकाराने अत्यंत फणफणलेला आहे. माझ्या बापाला काही कळत नाही असं त्याला वाटतंय, माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही असं त्याला वाटतंय. आणि म्हणून तो बरळतोय की माझ्या वडिलांना कळत नाही, तर म्हणून त्यांनी मला दुसऱ्या गुरूंच्या आश्रमामध्ये शिकायला ठेवलं. हे ज्ञानाचा जेव्हा ताप डोक्यामध्ये चढला तेव्हा हा श्वेतकेतू असाच बरळायला लागला. आणि तो बरळू नये म्हणून तोच दृष्टांत त्याला सांगितला. आणि जेव्हा असं तेजतत्व असं बुद्धीमध्ये गेलं, जेव्हा चढलं जातं तेव्हा जीव असाच बरळतो असं सांगितलं. ही कथा सांगितली. आणि मग ही कथा सांगितल्यानंतर त्याला सांगितलं की काय आहे हे, पुन्हा अशा सगळ्या देहामध्ये त्रिवृत्करण आहे असा तो कुणाला ओळखत नाही. पण तरीसुद्धा लक्षात ठेव की याच देहामध्ये त्रिवृत्करण झालेलं आहे. आणि इथे सुद्धा ते जरी देह गेला तरीसुद्धा तिथे सामान्य रूपाने आत्मा आहेच. आणि तो आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. तेच सत्य सत आहे, तेच सत्तत्व म्हणजेच सत्य आहे, तेच आत्मा आहे. आणि श्वेतकेतो तत्वमसी, पुन्हा आठव्यांदा बोध केला की बाबा श्वेतकेतू कोण आहेस, ते तत्व तूच आहेस. पुन्हा त्यांनी काय केलंय तर त्याला बोध केला. आता श्वेतकेतूने ऐकलंय, कळलंय. आता थोडं थोडं त्याला अंदाज यायला लागलाय की कुठेतरी मीही असाच अहंकाराने फणफणलेलो आहे. आणि म्हणून गुरुदेवानी भगवानांनी मला बरोबर काय केलेलं आहे तर तीच कथा सांगितलेली आहे. आता तिथून मला खाली उतरायचंय. याचा अर्थ ब्रह्माचा आता अनुभव घ्यायचा आहे. पण अनुभव घेतल्यानंतर ते मी ब्रह्माचा अनुभव घेतला हा अहंकारही मला ठेवायचा नाहीये. आणि म्हणून काय काय कळायचंय काही समजत नाहीये त्याला. आणि तो म्हणतोय आता मला सगळं शेवटच्या टप्प्यापर्यंत कळलंय, पण त्यानंतर कसं वागायचं हे नाही समजत आहे. आणि म्हणून तो म्हणतोय भगवान आत्तापर्यंत त्याचं सगळं कळलं, पण पुन्हा थोडं समजावून सांगा ना. सगळं कळतंय पण अजून थोडं समजावून सांगा जेणेकरून हा विषय माझ्या आकलनामध्ये येईल असं सांगितलं. मुलांनी विनंती केली आहे. गुरुदेवांना दया आली आहे आणि ते म्हणताय छान, थांब पुत्रा, तुला आणखीन एक कथा सांगतो आणि त्या कथेच्या माध्यमातून हे समजून घे. आणि मग त्यांनी सांगितलं कथा पूर्वीच्या काळातली, उपनिषद ज्या काळात लिहिले गेले त्या काळातली कथा आहे. ते म्हणाले की काही गुन्हे त्याही काळात समाजामध्ये घडत होते. काही चोर लोक असायचे, काही डाकू करायचे, काही डाके घालायचे, काही कोणी आणखीन काही कुकर्म करायचे.
आणि अशा वेळेला असे जे गुन्हेगार असायचे ना, ते गुन्हेगार राजदरबारामध्ये आणले जायचे. या राजदरबारामध्ये काही प्रकारच्या शिक्षा दिल्या जायच्या, दंड दिले जायचे. ह्या शिक्षा आणि दंडाचं स्वरूप काय होतं? ऋषी सांगतायत, उद्दालक ऋषी, ते स्वरूप तुला सांगतो. त्या काळामध्ये एका पुरुषाने म्हणे काय केली होती, तर प्रचंड धनाची चोरी केली. तेव्हा त्याला बंदिवान केलं गेलं आणि मग बंदिवान केल्या गेल्यानंतर नेलं राजदरबारामध्ये. विचारलं याला काय शिक्षा द्यायची. सांगितलं काय करा, तर एक चांगलं सणसणून काय करा, एक परशु घ्या लोखंडाचा. परशु म्हणजे शस्त्र, ज्याने लढाईमध्ये युद्ध करायचं आणि शत्रूला मारायचं, जीव घेणं शस्त्र ना ते. आणि असा परशु घ्या आणि त्याला प्रचंड तापवा. अत्यंत गरम गरम असं लोखंड, आधीच लोखंड ते तापल्यानंतर ते रसरशीत लाल लाल झालेलं, आणि द्या त्याच्या हातामध्ये. ते जर भाजलं त्याला तर त्यांनी चोरी केलेली आहे, आणि ते जर भाजलं नाही त्याला तर त्यांनी चोरी केली नाही हे सिद्ध होईल. पण तापवलेला परशु जो आहे ना, तो त्याच्या हातामध्ये द्या. अशा प्रकारची शिक्षा त्या काळात केली जायची. गुरुदेव सांगतायत बरं का शिष्याला, श्वेतकेतूला सांगतायत. नाही तर आणखीन एक प्रकारची शिक्षा केली जायची. उकळतं तेल असायचं, त्या उकळत्या तेलामध्ये काही नाणी टाकली जायची, आणि अशी ती नाणी शिक्षा काय असायची की नाणी उकळत्या तेलामध्ये घालायचे, आणि ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी त्या उकळत्या तेलामध्ये हात घालायचा आणि ते नाणं बाहेर काढायचं. आता जर तो सत्य बोलत असेल, त्यांनी चोरी केलेली नसेल, त्यांनी गुन्हा केलेला नसेल, तर त्याचा हात भाजणार नाही. पण त्यांनी जर चोरी केलेली असेल तर तो हातच त्याच्यामध्ये उकळत्या तेलामध्ये हात घालूच शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या ज्या सगळ्या शिक्षा आहेत त्या शिक्षा त्यावेळेला दिल्या जायच्या. अशा एका पुरुषाला धरून आणलं ज्यांनी धनाची चोरी केलेली होती. त्याला अशा प्रकारची तापलेला परशु त्याच्या हातामध्ये दिला गेला. त्यांनी काहीच केलं नाही, अत्यंत निर्भय होता. निर्भय असणारा तो, कारण त्यांनी चोरीच केली नव्हती. ज्यांनी चोरीच केली नव्हती तो निर्भय होता. आणि निर्भय असणाऱ्यांनी काय केलेली होती त्याला नक्की माहिती आहे, मी चोरी नाही केलेली. आणि म्हणून ज्यांनी कास कसली धरली, तर सत्याची कास धरली. ज्यांनी सत्याची कास धरलेली आहे, ज्यांनी चोरी केलेली नाही, त्यांनी सांगितलं द्या तो परशु मी हातामध्ये धरतो. निर्भयपणे त्यांनी तो परशु हातामध्ये धरला, आणि सत्याची कास असल्यामुळे त्या परशुचा कोणताच ताप त्याला झाला नाही, त्यांनी त्याला भाजलं नाही. आणि ह्या सगळ्यातून त्यांनी सांगितलं की त्याचं जे सत्याचं वैभव होतं, त्या सत्याच्या वैभवाच्या आचरणामुळे त्याला त्या परशुचा कोणताच बाध झाला नाही, त्याला काही झालं नाही. उलट त्याचं वैभवानीच, सत्याच्या वैभवामुळे ज्या बंधनामध्ये तो पडलेला होता, ज्या राजबंधनामध्ये पडलेला होता, ते बंधनही त्याचं सुटलं गेलं आणि त्याची सुटका झाली. आणि सुटका झाल्याबरोबर तो मुक्त झाला. का मुक्त झाला? कारण सत्याची कास धरली, कथा सांगितली. आणि आता त्यांनी सांगितलं की असा जो आत्मज्ञानी आहे, हा आत्मज्ञानी कसा आहे, तर तो निर्भय आहे. आणि निर्भय असणारा तो सत्याची कास धरतो. जो सत्याची कास धरतो तो अधर्माच्या वाटेला कधीच जात नाही. आणि जो अधर्माच्या वाटेला कधी जात नाही, जो आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे, त्याला जीवभाव येत नाही. आणि ज्याला जीवभाव येत नाही तो केवळ ब्रह्मभावामध्ये ब्रह्मदर्शन करतो, आत्मदर्शन करतो, त्याला अद्वैताची दृष्टी प्राप्त होते. आणि असा आत्मज्ञानी जो आहे तो अलिप्त आहे, आणि ज्ञानी मात्र प्रत्येक गोष्टीने लिप्त होणार आहे. पण हे कधी जमेल? ज्यांनी सत्तत्व, जे सत अत्यंत सूक्ष्म आहे, जे सत आहे तेच सत्य आहे, जे सत्य आहे तेच आत्मस्वरूप आहे, तेच त्रिकालाबाधित आहे. आणि असं त्रिकालाबाधित तत्व जे आहे, तर तो तत्वमसी कोण आहे? श्वेतकेतो तत्वमसी. तेच तत्व कोणतं आहे? तर तेच तू आहेस. सत्याची कास धरलीस तर मुक्त होशील, आणि सत्याची कास नाही धरलीस, अहंकार जीवभाव धारण केलास तर अहंकारवरती उदयाला येईल. आणि जिथे अहंकार उदयाला आला तर तिथे काय होईल? तर ज्ञानरूपी तापांनी बरळतच राहशील. हीच इंद्रिय तुझं जे काही आहे तर आत्मस्वरूप चोरून देणार आहेत. आणि आता
सत्याचं वैभव नाही आणि म्हणून जीवभाव, जीवदशा आणि जीवदशेमध्ये सुख दुःख रूपी तडाखे खावे लागतील. आणि या तडाखे खाता खाता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा सगळा काय आहे हे चालूच राहणार आहे. हे सगळं सांगितलं आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर अतिशय आनंद झाला. आता श्वेतकेतूला कळलं की काय करायचं. जे काही शब्दांनी सांगितलेलं होतं ते कळलं, पण नुसतं शब्दांनी समजून घेणं नाही, त्यासाठी मला तसं आचरण करायला पाहिजे, मला बदलायला पाहिजे, मला सत्याची कास धरली पाहिजे, मला सत्याची कास धरून त्यानुसार मला कर्माचरण केलं पाहिजे, मला कर्माचरणामध्ये कर्तव्यावरती आरडून कर्म केलं पाहिजे. आणि मग मला आधीच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, निर्जन जंगलामध्ये ठेवलंय तर तो जीव ओरडतोय 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 ओरडतोय. ओरडणं म्हणजे काय आहे? कोणाला ओरडायचं की मला वाचवा वाचवा. ह्या जीवभावातून वाचवणारा कोण आहे? तर तो सद्गुरू रूपी परमात्मा आहे, सद्गुरू रूपी ब्रह्म आहे. आणि म्हणून त्याच्या नावाने, परमेश्वराच्या नामाच्या साह्याने त्याला साद घालणे, उपासनेने ओरडणे म्हणजेच काय आहे? तर त्याला हका मारणे. ही उपासना आहे. उपासनेला पर्याय आहे का? कर्माला पर्याय नाही, उपासनेला पर्याय नाही. सत्तत्व समजून घेण्यासाठी ज्ञान म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. मग हे सगळं समजून घेण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? तर संतांच्या चरणी, गुरूंच्या चरणी गेलं पाहिजे. आणि आता हा श्वेतकेतू कोणाकडे आलाय? पिता रूपी जो सद्गुरू आहेत त्याच्या चरणी आहेत. आणि आता त्यांनी काय केलेलं आहे? तर त्याला त्याच गुरुदेवाने ऋषी अरुणींनी त्या श्वेतकेतूला सच्ची सर्वात्मकता दाखवून दिली. त्याचं सत्यत्व जे आहे ते प्रकट करून दिलंय, ते त्याला दाखवून दिलेलं आहे. आणि आता अनुभूती घेण्यासाठी त्याला मार्गदर्शन केले, अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. जीवब्रह्मैक्य म्हणजे काय आहे ते सगळं समजावून दिलेलं आहे. आणि मग सांगितलेलं आहे की अरे बाबा, तू आरशात बघतोस ना? हो बघतो. आरशात काय बघतोस? प्रतिबिंब बघतोस. मग प्रतिबिंब कसं आहे? अगदी मी आहे तसंच आहे, पण तसंच आहे की भासमान आहे? मग त्याला कळलं की अरे प्रतिबिंब तर भासमान आहे. मग प्रतिबिंबत्व कुणामुळे आहे? तर बिंबामुळे आहे. मग जीव हा जर प्रतिबिंब असेल आणि तो ज्याचं प्रतिबिंब आहे तो शिव जर सत्य असेल, तो आत्मा जर सत्य असेल, तर हे श्वेतकेतो तत्वमसी. मग तू कोण आहेस? तू शिव आहेस. ते बिंबरूप जे आहे ते बिंब हे तुझं स्वरूप आहे. आणि कोणतं नाही तर तू प्रतिबिंब हे तुझं स्वरूपच नाही सांगितलंय. आणि म्हणून जीव चिदाभास आहे. आणि मग सुंदर पुन्हा दृष्टांत दिलाय. मग आता सद्गुरू काय करतात ते सांगतात. अरे बाबा रे, तू कसं आहेस? तू सिंहासारखा आहेस ते म्हणतात. आता शिष्याला ते सांगतायत तू सिंहासारखा आहेस. म्हणजे सिंह म्हणजे काय? त्यांनी सिंहाचं रूप धारण केलंय का? त्यांना सिंहासारखे 4 पाय आलेत का? त्याला सिंहासारखी आयाळ आली आहे का? तर नाही. सिंहासारखा पराक्रमही तो आहे. याचाच अर्थ गुण जे आहेत ते गुण दिसत नाहीत, पण त्याची अभिव्यक्ती कर्मातून दिसते, कारण ते अव्यक्त दशेमध्ये आहे. म्हणून सिंहाचं सिंहत्व अव्यक्त आहे, तसंच सत्याचं सत्यत्व हे अव्यक्त आहे. आणि त्याच दृष्टांताने अव्यक्त असणारं सत्यत्व जे आहे ते सत्यत्व अरुणी ऋषींनी कोणाला समजावून सांगितलेलं आहे? श्वेतकेतूला समजावून सांगितलंय. आणि अशा गुरुरूप सद्गुरूंनी ज्या वेळेला, जादूगारच येतो, त्यांनी त्या शिष्याच्या जीवभावाला जरा धक्का दिला, जरा स्पर्श दिला, तर त्याचं जीवत्व जातं. आणि जीवत्व गेल्यानंतर तिथं काय येतं? तिथे ब्रह्मत्व येतं. जिथे ब्रह्मत्व आहे तिथे तो जीव ज्ञानावरती सन्मुख होतो, तो ईश्वराभिमुख होतो, तो ज्ञानाभिमुख होतो, तो ब्रह्माभिमुख होतो. आणि असा तो ज्ञानाभिमुख झालेला आता त्याचं जीवत्व निघून जातं. आणि आता त्याची प्रारब्धाची सत्ता त्याच्या 3ही देहांवरती आहे. पण हा कुठे गेला? या 3ही देहां त्याच्या प्रारब्धावरती तो सोडून टाकतो. पण हा मात्र कोणत्या देहामध्ये राहतो? तर 4थ्या म्हणजे तुर्या देहामध्ये. यानंतर असा भक्त अखंड कोणत्या स्थितीमध्ये असतो? तर तो तुर्यावस्थेमध्येच राहतो. त्या अवस्थेतून तो खाली येतच नाही. केव्हा? सद्गुरूंनी जोपर्यंत जीवभावाला धक्का देऊन
त्याला ब्रह्मभावात नेलं नाही तोपर्यंत. मग हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर हे सद्गुरूंचंच पुन्हा सामर्थ्य आहे. कारण जीवाचं ते सामर्थ्य नाही की स्वतःच्या साह्याने तिथपर्यंत तो जाईल. आणि असा तो आत्मस्वरूपामध्ये आता काय आहे तर तो श्वेतकेतू आता त्या चौथ्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाला आणि आता तो स्वानुभवावरती अनुभवला. हा 6वा अध्याय जो आहे तर छांदोग्याचा इथे संपला. पण 7व्या अध्यायामध्ये आणखीन एक छोटीशी कथा येते आणि ती कथेचा आपण थोडा उल्लेख पहिल्यांदा बघितला. ती म्हणजे नारद आणि सनत कुमार यांचा संवाद. नारद मुनी आलेले आहेत सनत कुमारांकडे आणि ते सांगतायत की मला काय आहे की मला आत्मबोध करा. सनत कुमार विचारतायत, मुनी आपण काय काय शिकलात? नारदांनी आधी दिले, मी 6 शास्त्र शिकलेलो आहे, 4 वेद माझे मुखोद्गत आहेत, 18 पुराण मी सगळं शिकलेलो आहे, मी मंत्रविद आहे पण मी आत्मविद नाही. आणि मग असाच आत्म्याचा बोध सनत कुमारांनी कुणाला केलेला आहे तर तो महर्षी नारदांना केलेला आहे. आणि आता नारद आत्मविद झालेत. आणि त्यानंतरचा 8वा अध्याय जो आहे त्या 8व्या अध्यायामध्ये कथा येते ती प्रजापतीकडे. या प्रजापतीकडे कोण आलं? देवांचा राजा असणारा इंद्र आहे. तो इंद्र आणि असुरांचा असणारा राजा जो आहे विरोचन. दोघे राजेच आहेत, एक असुरांचा एक आणि देवांचा राजा आहे. हे दोघं जण कोणाकडे आलेत तर ते प्रजापतीकडे आलेत. आणि प्रजापतीकडे आल्यानंतर विनंती केली आहे की आम्हाला काही बोध करा. प्रजापतीने बोध केलाय आणि तो बोध केल्यानंतर लगेच बोध नाही केला. त्यांना सांगितलं इथे राहा, आश्रमामध्ये राहा आणि काय करा, साधना करा. किती वर्ष सांगितलं? 32 वर्ष सांगितलं चिंतन करायला. जे काही सांगितलं होतं चिंतन करायला, 32 वर्ष चिंतन करायला सांगितलं. 32 वर्ष दोघांनी चिंतन केलं आणि 32 वर्षानंतर दोघं आपल्या प्रजापतीकडे म्हणजे गुरुदेवांकडे गेले. काय केलं गुरुदेवांनी? एक परात घेतली, परातमध्ये तूप घातलं, ते तूप सगळं विरघळवलं आणि सांगितलं ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय. दोघांनी बघितलं, दोघांना आपली प्रतिबिंब दिसली. प्रतिबिंब दिसल्याबरोबर कळलं की अरे काय आहे. आणि मग ते प्रतिबिंब बघितलं, दोघांनी सांगितलं आम्हाला काय दिसलं? आम्हाला आमचा चेहरा, आमची प्रतिबिंब दिसली. मग जे काही बघितलं ते काय आहे तर ते ब्रह्म आहे, ते आत्मा आहे असा बोध केला. एवढं आहे म्हटल्यानंतर विरोचन जो आहे तो असुरांचा आहे, दैत्यांचा राजा आहे. त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ठरवलं याचा अर्थ जे दिसलेलं प्रतिबिंब म्हणजे जर आत्मा असेल तर देह म्हणजेच आत्मा आहे आणि म्हणून देहाला सगळे भोग देणं म्हणजेच काय आहे, आत्म्याची उपासना आहे. आणि म्हणून तो निघून गेला आणि त्याने आपल्या सगळ्या दैत्यांना तोच बोध केला. काय बोध केला तर देह म्हणजे आत्मा आहे. इंद्र मात्र थोडा विचारी होता. लक्षात आलं हे काहीतरी गडबड आहे. एखादा देह लंगडा असतो, एखादा आंधळा असतो, मग तो काही ब्रह्म असेल का? मनामध्ये प्रश्न आला. आणि म्हणून पुन्हा इंद्र कुठे वळलेत, पुन्हा प्रजापतीकडे आलेत आणि सांगितले मला शंका आहे, मला हे सत्य वाटत नाही, पुन्हा मला काहीतरी मला सांगा, ह्याच्यामध्ये मला पूर्ण ज्ञान दिसत नाहीये. आणि आता सांगितलं पुन्हा ध्यान कर. किती वर्ष? 32 वर्ष. पुन्हा 32 वर्ष ध्यान केले बरं का. 32 वर्ष ध्यानानंतर मग आता सांगितलं काय आहे की आता तुला विचारतो, काय रे बाबा कधी स्वप्न वगैरे बघितलीस का? आणि मग सांगितलं हो मी स्वप्न बघतो. मग स्वप्न कोणत्या प्रकाशामध्ये दिसतात? ते काय आहे तर ते ब्रह्म आहे सांगितलं. मग स्वप्न ज्या प्रकाशामध्ये दिसतात ते तेजस आहे आणि ते तेजस ब्रह्म आहे असं सांगितलं. विचार केला इंद्राने की तेजस ब्रह्म कसं काय असेल? जीवाला तर आणखीनही अवस्था आहेत, म्हणजे हेही अपूर्ण आहे. पुन्हा कोणाकडे गेलाय तर प्रजापतीकडे गेलाय. मला शंका आहे याही विषयी, हे पूर्ण ब्रह्म मला वाटत नाहीये, तेव्हा मला पुन्हा काहीतरी समजावून सांगा. आणि प्रजापती हसतायत, म्हणतात आता तुला सांगतो, पुन्हा त्याच अवस्थेमध्ये जा, आणखीन 32 वर्ष काय कर, ध्यान कर. आणि मग आणखीन 32 वर्ष ध्यान केलं आणि मग लक्षात आलं की त्याच्या पुढे आणखीन एक अवस्था आहे जी सुषुप्ती आहे. स्वप्नावस्थेच्या पुढे आधी जागृत अवस्था बघितली ती जी स्थूल देहाशी निगडीत आहे. मग सूक्ष्म देहाची असणारी स्वप्नावस्थेमध्ये प्राज्ञ म्हणजे काय आहे तर ब्रह्म आहे सांगितलं. आणि मग 32 वर्षानंतर तर गाढ झोप सुषुप्ती जी आहे तिथे विलक्षण आनंद आहे आणि तिथे प्राज्ञ आहे. आणि तो प्राज्ञ याचा अर्थ प्रकर्षाने असणारं ज्ञान आहे, पण अज्ञानाने ते ज्ञान कळत नाही. आणि आता सांगितलं प्रजापतीने प्रज्ञानं हे प्रज्ञा न जे आहे ते जी प्राज्ञ अवस्था आहे ते प्राज्ञ म्हणजे काय आहे तर ते ब्रह्म आहे. इंद्र चिंतन करते प्राज्ञ कसं काय ब्रह्म असेल.
आता पुन्हा प्रश्न पडलाय आणि म्हणून पुन्हा गेलेत आणि त्यावेळेला सांगितलं आणखीन 5 वर्ष राहा. आणि म्हणून या तीनही देहांना जेव्हा सोलता आलं तेव्हा मग चौथ्या देहामध्ये तुर्यावस्थेचं पूर्ण ज्ञान बोध केलेलं आहे. असे 105 वर्ष जे आहेत ते 105 वर्ष जवळजवळ इंद्र कुठे राहिला आहे तर प्रजापतींकडे राहिला आहे. आणि मग प्रत्यक्ष जो आहे तो आत्मबोध केलेला आहे, ब्रह्मबोध केला आहे आणि मग ब्रह्मास्मीचा अनुभव आला आहे. पण 101 वर्ष एवढी इंद्राला साधना करायला लागली, एवढं त्यांनी ध्यान केलं. तर आपण ह्या कथेतून एवढं तरी शिकूया की याचा अर्थ हे सोपं नाही आहे, अवघड निश्चित आहे, पण हे अशक्य नाही. अशक्य कधीच शक्य होणार नाही. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना हे प्रपंचातलं सुख आहे, पण परमार्थाचा आनंद जरी अवघड असला तरी तो निश्चित मिळणारा आहे. आणि आपण जे अशक्य आहे त्याच्या मागे हात धुवून लागतो आणि जे अवघड आहे त्याच्याकडे पाहतच नाही. मंदाते म्हणतात एकच प्रश्न स्वतःला विचारा, अवघड कधीतरी शक्य आहे, पण अशक्य आहे ते कधीही शक्य होणारच नाही. आणि त्या अशक्य प्रपंचाच्या मागे आपण लागतो आणि अखंड जे अवघड असणारा परमार्थाचा प्रांत तिथे आपण बघतच नाही. आणि ते इंद्राच्या कथेतून आपल्याला कळतं की गुरुदेवांनी नेमकं सांगितलंय. आणि ते कोणाला सांगितलंय तर त्या श्वेतकेतूला सांगितलंय. श्वेतकेतूच्या निमित्ताने आम्हाला केलेला तो बोध आहे की तत्वमसी श्वेतकेतू. त्याला 9 वेळा सांगायला लागत असेल तर आपल्याला 900 वेळा समजून घ्यायला लागेल, कारण आपण प्रपंचामध्ये इतके आसक्त असणार आहोत. तो तरी कुठून आहे, नुकताच आश्रमातून आलेला आहे, बुद्धी अजून शुद्ध आहे, प्रपंचावरती आरूढ झालेला नाही आहे. आपण तर सगळे आरूढ झालेलो आहोत, त्यामुळे आपल्याला बाहेर पडायला पुष्कळ वेळ आहे. पण तरीसुद्धा या छांदोग्य उपनिषदाच्या निमित्ताने जो श्वेतकेतूला केलेला बोध आहे, तत्वमसी श्वेतकेतू, हा बोध आपण समजून घेतला आणि त्याप्रमाणे त्याला अनुभव आला. तो त्याच्या सद्गुरूंच्या कृपेने आला. तसा तो आलेला अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना येऊ अशी त्या वेदोनारायणाच्या चरणी प्रार्थना करते. आणि ही केलेली 3 दिवसाचं मध्ये आपण जो काही थोडक्यामध्ये परिचय करून घेतला आहे, मला माहिती आहे तो पूर्ण शक्य नाही, पण तरी थोडक्यात केलेला जो परिचय आहे तो सगळी ही सेवा जी आहे ती वेदोनारायणाच्या चरणी, आचार्यांच्या चरणी समर्पित करते, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि इथेच विराम पावते. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.